रक्षणाय खलनिग्रहणाय. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र, बिझनेस आणि लिगल कोच ॲडव्होकेट मनीष रणशूर. आजच्या नवीन प्लॅनेट अँड लिगलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या अनेक दिवसापासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 ची कार्यप्रणाली बघत आहोत. तर मित्रांनो, आज ह्या टॉपिकच्या अंतर्गत आपण जे पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत, आयुक्त आहेत, त्यांची कर्तव्य बघत आहोत. म्हणजे मित्रांनो, मी असं म्हटलं जातं की न्याय मिळायचा असेल किंवा न्याय मिळवण्यासाठी एक SOP तयार केलेली असते. प्रत्येक डिपार्टमेंटला एक SOP तयार केलेली असते. तर ते SOP प्रमाणे जर प्रत्येक व्यक्ती वागला किंवा त्याने जर ते SOP प्रॉपर पद्धतीनं फॉलो केली तर 100% न्याय मिळतो. तसंच मित्रांनो, जो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे त्याच्यामध्ये पण पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासाठी काही कर्तव्य दिलेली आहेत, तर ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पोलीस उपायुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची कर्तव्य जी आहेत आपण बघत आहोत. आता त्याच्यामधलं पहिलं कर्तव्य आहे मित्रांनो, दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करण्याबाबत केंद्र शासनाच्या राजपत्रित सूचना आहेत. पोलीस उप आयुक्त, पोलीस अधीक्षक यांचे लेखी आदेश प्राप्त करून गुन्हा तपास घ्यावा. नमूद आदेश गुन्ह्यांचे कागदपत्रामध्ये समाविष्ट करावे. हा नियम 7 मधला कलम 1 सांगतो. म्हणजे याच्यामध्ये असं आहे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं आपल्याला ठरलं, याच्यामध्ये असं आहे की जो ॲट्रॉसिटीचा गुन्ह्याचा जो तपास आहे तो कुठल्याही प्रकारचा ठाणे अंमलदार किंवा पोलीस निरीक्षक किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक करू शकत नाही. याच्यासाठी जो पोलीस उपाधीक्षक किंवा पोलीस उपायुक्त दर्जाचा जो अधिकारी आहे त्याने त्याचा तपास करणं ते बंधनकारक आहे. आणि ते ह्या गुन्ह्याच्या याच्या नियमामध्ये नियम 7 आणि 7/1 मध्ये नमूद केलेले आहे. दुसरा मुद्दा याच्यामधला असा मित्रांनो, पीडित साक्षीदार यांची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 नुसार सर्व अपराधांच्या कार्यवाहीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे. कलम 15(1)(15)(अ)(10) असं सांगतो. म्हणजे याच्यामध्ये जे पीडित आहेत, त्याचे साक्षीदार आहेत किंवा अनुसूचित जाती आणि जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक सुधारणा कायद्यामध्ये जे अपराधी आहेत ज्यांचे जे जबाब असतील, यांचं जे काही म्हणणं असेल तर ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावे असं कलम 15(अ)(10) मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तो तिसरा मुद्दा असा आहे, घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन गस्त घालावी व बंदोबस्त नेमावा. गावातील, शहरातील प्रतिष्ठित सामाजिक जाणीव जपणाऱ्या व्यक्तींच्या बैठका घेऊन जातीय तणाव वृद्धिंगत होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. याच्यामध्ये मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे की ACP किंवा DYSP लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे काही गावातले, म्हणजे जे काही समजा एखाद्या व्यक्तीवर जर, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवर जर एखादा अत्याचार झाला असेल किंवा समुदायावर अत्याचार झालेला असेल तर त्या समुदायातले किंवा इतर जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्या बैठका घेणं देखील या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या बैठका घेऊन कुठल्या प्रकारचा जातीय तणाव निर्माण होणार नाही याची त्यांनी खात्री करून घ्यायची, त्याच्याने उपाययोजना करायची. दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन 2 जबाबदार पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करावा. गुन्ह्याच्या घटनास्थळाचा नकाशा हा प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून मिळवून साक्षांकित करून गुन्ह्याच्या कागदपत्रात सामील करावा. दाखल गुन्ह्याच्या जप्ती पंचनाम्यामध्ये वस्तू कोणाकडे जप्त केल्या त्याची पोचपावती घ्यावी व त्याबाबतची पोच त्याला द्यावी. पीडित व्यक्तींच्या मालमत्तेत झालेल्या नुकसानाचे मूल्यमापन निर्धारण करणे महसूल समाज कल्याण विभागातर्फे पत्रव्यवहार करून शासनास अहवाल पाठवावा. पीडित व्यक्तीच्या कुटुंबांच्या सदस्याची यादी बनावी, त्यांच्याकडे विचारपूस करावी. मित्रांनो, याच्यामध्ये असं की ACP DCP लेवलच्या ACP किंवा DYSP लेवलच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जो काय गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याची प्रथमतः घटनास्थळी जाऊन पंचनामा करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये 2
पंच साक्षीदार असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर त्यांच्या साक्षी समक्षच हा सगळ्या गुन्ह्याची त्यांना पंचनामा करायचा आहे. त्याच्यानंतर आता ह्या प्रकरणामध्ये असं होतं की बऱ्याचदा जाळपोळ होते, तोडफोड होते, अत्याचारग्रस्त कुटुंबाची घरं पेटवली जातात किंवा ते बऱ्याच अशा काही गोष्टी असतात की त्या त्या स्थळी होत असतात. याच्यामध्ये त्या ज्या समाज कल्याण विभाग म्हणा किंवा ते महसूल विभागाचे जे काही अधिकारी आहेत यांच्यातर्फे ते किती लॉस झालेले आहे, काही तोडफोड किती झाली, साधारण अंदाजे त्या रकमेचा कुठल्या स्वरूपाची रक्कम आहे हे बघून आणि मग त्याचा पंचनामा करून त्याचा एक अहवाल तयार करायचा आहे आणि तो संबंधित व्यक्तींना पाठवते. तसेच पीडित व्यक्तीच्या कुटुंबाची जे आहेत ते पीडित व्यक्तीच्या कुटुंबातले व्यक्ती त्यांची देखील यादी बनवून आणि त्यांची पण विचारपूस करायची, त्यांची पण शहानिशा करायची की ते सुखरूप आहेत की नाही किंवा त्यांच्या पण काही जीवाला जीवित धोका आहे की नाही. पाचवा मुद्दा असा मित्रांनो, फिर्यादी व आरोपीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळवून घेऊन ते साक्षांकित करून घ्यावे व गुन्ह्याच्या कागदपत्रात सामील करावे. मित्रांनो असं होतं बऱ्याचदा की आता मी आपल्या मध्ये फरियाद कशी नोंदवायची या भागामध्ये मी सगळं सांगितलं असतं की फिर्याद कशी नोंदवायची. बऱ्याच लोकांचं असं असतं की तुम्ही जो अर्ज करता त्या अर्जासोबत देखील तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची किंवा कास्ट व्हॅलिडिटीची एक झेरॉक्स परत लावणं गरजेचं आहे. आपण त्यावेळेस लावणं तर ठीकच आहे मित्रांनो, पण जर समजा गुन्हा नोंद झाल्यानंतर देखील तो पोलीस उपाधीक्षक किंवा एसीपी किंवा डीवायएसपी लेवलचा अधिकार असतो, त्यांनी देखील फिर्यादी आणि आरोपीच्या त्यांचे जातपत्र प्रमाणपत्र त्यांनी जमा करायचे आणि ते साक्षांकित करून घ्यायचे, अटेस्टेड करून घेणं बंधनकारक आहे मित्रांनो. दाखल गुन्ह्यातील पीडित व्यक्ती व त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे घटनास्थळाची प्रत्यक्ष हजर असणाऱ्या व्यक्तींकडून CRPC 164 प्रमाणे जबाब नोंदणीकामी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच न्यायदंडाधिकाऱ्यांची पत्रव्यवहार करावा. मित्रांनो आता हा CRPC 164 हा जो कलम आहे तो बदलला आहे भारतीय न्याय संहितामध्ये, पण याच्यामध्ये असं आहे की हा जो आहे 164 मध्ये असं होत होतं की जो जबाब आपण पोलीस स्टेशन मध्ये देतो तर तो कोर्टामध्ये ग्राह्य धरला जात नाही. तर त्यासाठी न्यायदंडाधिकारी समोर जबाब द्यायचा असतो. त्याच्यामध्ये जे कोणी पीडित व्यक्ती असतील त्यांचा जबाब न्यायदंडाधिकारी किंवा मॅजिस्ट्रेट समोर देणं गरजेचं असतं आणि मग तो जबाब तिथे नोंदवणं गरजेचं असतं. तर तो नोंदवण्यासाठी त्यांनी पत्र व्यवहार करायचे, अशी जबाबदारी देखील एसीपी किंवा डीवायएसपी ह्या लेवलच्या अधिकाऱ्याची असते. पीडित व्यक्ती व साक्षीदार नातेवाईकांना धमकी तडपच्या होणार नाही याची खातरजमा करावी. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की जो पीडित व्यक्ती असतो त्याच्या नातेवाईकांवर सामाजिक दबाव आणला जातो किंवा इतर राजकीय पुढाऱ्यांकडून दबाव आणला जातो आणि त्यांना गुन्हा मागे घेण्याची किंवा त्यांना इतर जीवे मारण्याची किंवा सामाजिक बहिष्कार किंवा अन्य कुठल्या प्रकारच्या धमकी दिल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये जो अधिकारी आहे एसीपी किंवा डीवायएसपी लेवलचा त्यांनी याची खातरजमा करून घ्यायची की याच्या नातेवाईकांना धमक्या देत नाही ना, याच्या नातेवाईकांना कोणी दडपशाह करत नाही ना, हे देखील त्यांनी बघायचे. पीडितेची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय प्रमाणपत्र गुन्ह्याच्या तपास कमी कागदपत्रात सामील करून घ्यावी. आता जर समजा याच्यामध्ये जर महिला फिर्यादी असेल तर तिचं मेडिकल करणं गरजेचं आहे आणि तो मेडिकल रिपोर्ट घेऊन आपल्या एव्हिडन्स मध्ये सामील करणं गरजेचं आहे. तपासात अटक करते वेळी आरोपीचे पूर्ण नाव, जात, पोटजात, व्यवसाय, जन्मगाव, शाळा, शिक्षण माहितीचा स्पष्ट उल्लेख करावा. विशेषतः इतर राज्यात त्या जातीला वेगळे नाव असल्यास महाराष्ट्रात तिच्यात कोणत्या जातीत मोडते याचा उल्लेख करावा. मित्रांनो याच्यामध्ये असं आहे की जसं खातरजमा ही पोलीस ठाणे पोलिसांनी करायची, म्हणजे जो पोलीस इंचार्ज असतो त्यांनी करायची. ती सगळी जबाबदारी जेव्हा त्याचा तपास सुरू होतो तेव्हा त्या एसीपी किंवा डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्यांनी करायची की तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या शाळेतला आहे, त्याची जात काय, कुठली पोट जात काय, हे सगळं बघणं हे त्याचं कर्तव्य आहे मित्रांनो डीवायएसपी किंवा एसीपी लेवलच्या अधिकाऱ्याचं. सदर गुन्ह्यातील पीडित व्यक्ती त्यांचे नातेवाईकांना या कायद्यानुसार शासनाचे सामाजिक न्याय विभागाकडून मिळणारे अनुदान करिता सामाजिक न्याय विभागास पत्रव्यवहार वेळोवेळी करावा. तसेच या अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यातील पीडितांना मिळणाऱ्या अर्थसहाय्याबाबत पाठपुरावा संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने करावा. मित्रांनो हा जो दावा मुद्दा याच्यावर आपण सविस्तरपणे पुढच्या आपल्या काही व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की सामाजिक न्याय विभागाकडनं जे पीडित व्यक्ती असतो किंवा जो पीडित फिर्यादी असतो अत्याचारग्रस्त त्याच्याकडे सामाजिक न्याय विभागाच्या काहीतरी विशेष योजना असतात. तर त्या विशेष योजना आहे त्यासाठी
काही अनुदान त्यासाठी ठेवलेलं असतं, तर ते मिळवण्यासाठी एसीपी किंवा डीवायएसपी लेवलच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करायचे अशा त्यांचं कर्तव्य आहे. तर ह्या संदर्भातला आपण नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या कुठल्या त्यांना सवलती मिळतात ते आपण पुढे लिहिणार आहोत, बघणार आहोत. गुन्ह्याच्या तपासाबाबत ठाणे दैनंदिनी, आठवडा डायरी तसेच केस डायरीमध्ये वेळोवेळी अचूक नोंदी घेण्यात याव्यात. याच्यामध्ये असं मित्रांनो की गुन्हा तपास करताना हे नोंदी ज्या आहेत त्या नोंदी वेळोवेळी ठेवणं गरजेचं आहे अधिकाऱ्याला. नाही तर बरेचदा असं होतं की ह्या नोंदी नसतात. म्हणजे काय होतं, प्रोसिजर जी आहे अधिकाऱ्याची कर्तव्य लिहिली म्हणजे प्रोसिजर लिहिलेली आहे, तर ती जर प्रोसिजर फॉलो केली नाही तर त्यामुळे असं होतं की मग तो त्याचे एव्हिडन्स मिळत नाही, एव्हिडन्स प्रॉपर पद्धतीने नसतात, मग ती पळवाट होते त्या आरोपीला गुन्ह्यातून जामीन मिळण्यासाठी किंवा गुन्ह्यातून मुक्तता होण्यासाठी. तर बऱ्याच ह्या केसेसमध्ये बऱ्याचदा कन्व्हिक्शन का होत नाही, कारण ही जी प्रोसिजर स्टँडर्ड एसओपी जी किंवा हे जी कर्तव्य आहेत अधिकाऱ्यांची ती पूर्णपणे पाळली जात नाही. त्याच्यामुळे देखील कन्व्हिक्शन खूप कमी प्रमाणात होतं. हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. गुन्ह्याच्या तपासाबाबत गुन्ह्याची प्रगती अहवाल हा दरमहा संबंधित घटक प्रमुख तसेच नागरी हक्क संहिता विभागाने सादर करावा. मित्रांनो असं आहे की नागरी हक्क संरक्षण हा विभाग आहे मित्रांनो, तर त्याला पण एसीपी डीसीपी याला पण आयुक्त असा पोलिसांचाच विभाग आहे नागरी हक्क संरक्षण विभाग. तर ह्या विभागाला तो वेळोवेळी हे सगळे अहवाल ते सादर करायचे असतात. म्हणजे बऱ्याच असं होतं की पोलीस लोक देखील गुन्ह्याच्या तपासामध्ये टाळाटाळ करतात. तर आपण ह्या नागरी हक्क संरक्षण विभागात डायरेक्ट सुद्धा जाऊन आपण आपल्या तक्रारी नोंदवू शकतो किंवा त्यांना याच्यामध्ये लक्ष घालण्यास आपण त्यांना विनंती करू शकतो. दाखल गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी संबंधित समितीकडून तपासणी करून त्याची मंजुरी घेण्यात यावी. याच्यामध्ये जी चार्जशीट दाखल होती मित्रांनो, तर ती जी समिती आहे त्या समितीकडनं हे पूर्ण चार्जशीटची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. सदर गुन्ह्याचा तपास 60 दिवसात पूर्ण करून मुदतीत आरोपपत्र दाखल करणं गरजेचं आहे. मित्रांनो प्रत्येक गुन्ह्याला एक आपली कधी चार्जशीट सादर करायला पाहिजे त्यांनी कालमर्यादा दिलेली आहे. तर ह्या गुन्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये 60 दिवसाच्या आत त्यांनी गुन्ह्याचा तपास करून आणि चार्जशीट त्याच्यामध्ये कोर्टात त्यांनी सादर करायचे. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यावर पुरावा मिळून आल्यास खटला न्यायप्रविष्ट करावा. आणि आता बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की हा जो तपास ह्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने ते करत नाही आणि मग ते न्यायालयामध्ये हे जे त्यांचे समरी रिपोर्ट असतात ते सादर करतात. म्हणजे समरी ब झालं, समरी मध्ये तो गुन्हा नलिफाय केला जातो. ते ह्याच्या समरी रिपोर्ट ते सादर करतात आणि त्याच्यामुळे त्याचा आरोपी तो जो आहे तो त्याच्यामधून बाहेर पडतो. तर जर अधिकाऱ्याने जर ही जे कर्तव्य ती पार पाडली त्याच्यामधून जे आहेत आरोपी त्यांना शिक्षा होण्यात नक्की मदत होऊ शकते. याच्यातला मुद्दा मित्रांनो 16वा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की दाखल गुन्ह्यातील आरोपीकडून फिर्याद रद्द करण्याकरिता रिट याचिका अपील अर्ज दाखल केले जातात. अशा प्रकरणात न्यायालयाकडून तपास करण्याबाबत तसेच दोष आरोपपत्र दाखल करण्याबाबत आदेश निर्गमित केले जातात. तथापि तपासी अधिकारी यांनी पाठपुरावा करून देखील न्यायालयाकडून निर्णय प्राप्त होत नाही. अशा प्रकरणात तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयात पत्रव्यवहार करण्यागामी विधी व न्याय विभागाची मदत घ्यावी. याच्यामधला असा महत्वाचा मुद्दा काय की याच्यामध्ये जे आरोपी असतात ते बऱ्याचदा पोलिसांना गुंगारात येतात किंवा पोलिसांना ते सापडून येत नाही. म्हणजे ते फरार त्यांना घोषित केले जातं किंवा ते फरार होतात. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो ते मग बऱ्याचदा ते आपल्या न्यायालयात जामीनदारासाठी दाद मागतात आणि दाद मागितल्यानंतर त्यांना जामीन मिळतो तो नंतरचा मुद्दा आहे. पण यांनी मागू नये किंवा यांना ते रोखण्यासाठी जामीन रोखण्यासाठी जी मदत आहे ती मदत प्रत्येक पोलीस स्टेशन विभागाला एक न्याय आणि विधी विभाग असतो. त्याच्यामध्ये तिथे जे लॉ ऑफिसर असतात ते लॉ ऑफिसरची मदत घेऊन हे त्यांनी सगळं थांबवण्यासाठी मदत करायची. तर मित्रांनो असे जर प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडली तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्कीच शिक्षा होऊ शकते. ह्या सगळ्या एसीपीवरून आपल्याला समजतं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही त्याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय भारत, जय संविधान. धन्यवाद.